या आदिवासींच्या उपासमारीमध्ये स्वातंत्र्य भारत होण्याआधी इंग्रजांनी जे लोक त्यांना विरोध करत होते त्या लोकांना गुन्हेगार म्हणून शिक्का मारला गेला। मित्रांनो, असं नाही, तुम्ही हे ऐकून घ्या। जे काटक्ष समाज होता, जो त्यांना ऐकणार नव्हता, अशा लोकांवर गुन्हेगारीचा शिक्का मारला गेला होता। परंतु त्यांचे बाण बंदुकीपेक्षाही फास्ट चालत होते। त्यावेळेस मात्र विषयाला कोण हे लोक सर्व गुन्हेगार दिसत होते। भारत स्वतंत्र झाला आणि असं काय प्याला झाला, आरक्षण नावाचे झाड आले, त्या ठिकाणी विषयानं वेगवेगळे उभं केलं गेलं। बोलण्याच्या विषयाला हे आहे, परंतु आज घडीला आरक्षण इलेक्शन आलं कीच आरक्षणाचा का शब्द वापरला जातो। त्या ठिकाणी अनेक जातीची भांडणं लागली जातात, त्या ठिकाणी अनेक विषयातून त्या ठिकाणी प्रश्न उद्भवला जातो। परंतु जे कोणी आरक्षण मागत आहे त्यांना हे मात्र आदिवासीमधून आरक्षण मागणाऱ्यांसाठी हे त्यांनी लक्षात घ्यावं। या धरतीची, या जमिनीची पूजा करत असताना, निसर्गाचं रक्षण करत असताना आदिवासींनी आपल्या अनेक पिढ्या त्या ठिकाणं पिढ्यांचा त्याग केलेला आहे। या ठिकाणं हे सगळं दुःख भोगत असताना मेलेले कोंबड्या, मेलेले शेळ्या, किडे पडलेले अन्नधान्य, आजचा भात 10-10 दिवसांनी उष्टा भात खाणारे हे आदिवासी आणि अशा मेलेल्या शेळ्या कोंबड्या खाऊन आपलं जीवनाचं रक्षण करत असताना, जंगलाचं रक्षण करत असताना आजपर्यंत ते उपाशीपोटी फिरत आहे। या आदिवासींसाठी विशेष मोहीम शासनाने राबवली आणि त्या आदिवासींमध्ये मिसळण्याकरता आज रास्ता रोको केला जातो। हजारोची संख्यामध्ये उपस्थित होऊन लोकांची जनगणनेच्या नावाखाली आम्ही आदिवासी आहे म्हणून त्याच्यात मिसळण्यासाठी प्रयत्न केला जातो। या आदिवासींमध्ये बसण्याकरता, या आदिवासींमध्ये येण्याकरता पहिलं गुन्हेगार नावाचा शिक्का या समाजाचा लावून घ्यावा लागतो। या ठिकाणं आदिवासी म्हणून घेताना, आदिवासी म्हणून राहताना मेलेल्या शेळ्या, मेलेल्या कोंबड्या खावा लागतात। या ठिकाणं शेळ्या भाकरी खावं लागते, फुटपाथवर झोपावं लागतं, शिंगणाखाली त्या ठिकाणं मच्छर चावून घ्यावं लागते, गाव कुसाबाहेर जगावं, एखाद्या जनावरागत जगावं लागते। आणि त्या ठिकाणात तेवढंच नाही, मेल्यानंतर दफन करण्यासाठी वन भटकंती करून जागा मागावं लागते। हे आदिवासींचं जीवन आहे। हे अशा आदिवासींसाठी, अशा आदिवासींमध्ये मिसळण्याकरता तुम्ही हजारो आंदोलन करता आणि हजारो आंदोलन करून त्या ठिकाणी आदिवासींमध्ये मिसळण्यासाठी प्रयत्न करता। पहिलं आदिवासींचं जीवन काय ते समजून घ्या। आदिवासी मेलेलं खात असताय, आदिवासी शिळं खात असताय, आदिवासींना किडे पडलेलं अन्न त्यांच्या वाट्याला मिळलं जातं आणि ते खाण्याकरता तुम्ही आरक्षण मागता। हे मागू नाही, हे आधी खाऊन बघा, हे जीवन अगदी बघा, या जीवनामध्ये आधी मिसळून बघा आणि मग आरक्षण मागा आणि मग STमध्ये येण्यासाठी आपण प्रयत्न करा। असं चालणार नाही। हजारो वर्ष उपाशीपोटी आम्ही राहिलेलो आहे, परंतु आज आपण जे काही हे इलेक्शनपुरतं देखावं करता, भारतामध्ये 6 ते 7 कोटी आदिवासी आहे आणि या आदिवासीपैकी महाराष्ट्रामध्ये 34 लाख आदिवासी हा शासनाच्या सवलतीपासून वंचित आहे। हे शासनाला दिसलं नाही, परंतु शासनाला एक शिळा तुकडा कुठेतरी फेकायचा आणि त्या पॉलिटिक्स लोकांनी स्वतःची पोळी भाजून घेण्याकरता आपण आदिवासींच्या विषयातून भांडणं लावून त्या ठिकाणी आरक्षणाच्या नावाखाली, आरक्षणाच्या मुद्द्याखाली कुठेतरी भांडणं करत बसायचं, हे योग्य वाटत नाही। आदिवासी होण्याकरता पुन्हा एकदा तेच विषय मांडूची वाटतो। शेळ्या भाकरी, मेलेल्या शेळ्या, मेलेल्या कोंबड्या हे आधी खावं लागतं, फुटपाथवर राहावं लागतं, गाव कुसाबाहेर जगावं लागतं, जनावरांसंग फिरावं लागतं आणि हे सगळं करत असताना मेल्यानंतर दफन जागा त्या प्रेताला दफन करण्याकरता वन भटकंती करावं लागते। परंतु या स्वतंत्र भारतामध्ये आदिवासींना मेलेल्या प्रेताला सुद्धा जागा मिळत नाही आणि मग कोणत्या आरक्षणासाठी आणि कोणासाठी आपण भांडत आहोत, हा प्रश्न प्रत्येकानं, प्रत्येक पॉलिटिक्सनं, प्रत्येक पुढारीनं, प्रत्येक लोकप्रतिनिधींनी या विचार करण्याची गरज आहे।